एसटी स्टँडवर चौकशी ऑफिसवर बोर्ड असतो, आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. धर्मराजांनी उत्तर दिलं, फार फापट पसारा चालतच नाही हो. धर्मराजांनी उत्तर दिलं, आश्चर्यमेतत् मनुष्य लोके. सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? अहन्यहनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. म्हणाले, आपल्यापैकी आपलंच एखादं आप्तेष्ठ नातेवाईक जर निघून गेलं, इहलोकीची यात्रा संपवली, तर त्या मनुष्याला, त्या आपल्या नातेवाईकांना पोहोचवण्याकरता आपण कुठे जातो? गच्छन्ति यम मंदिरम. त्याला यम मंदिर म्हटलंय. स्मशानभूमी, घाटावरती आपण जातो. तिथं गेल्यानंतर जो काही देहसंस्कार आहे तो केल्यानंतर तिथून परत येणारी माणसं अशा रुबाबात येतात की या जागेचा आणि माझा काडीभत्र संबंध नाहीये, म्हणजे आमचं आणि या जागेचं काही घेणं देणंच नाही, अशा ॲटिट्यूडमध्ये आम्ही माघारी येतो. माणसाचं हे जे वाटणं आहे ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, असं युधिष्ठिर सांगतायत, धर्मराज आम्हाला सांगतायत. आम्ही फार भ्रमात राहतो ना, आम्हाला असं वाटतं की आम्हाला इकडे यायचंच नाहीये कधी. संत, साक्षात्कारी संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवूया. संत म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. तुकोबरायांनी मरणाचा सोहळा केला. मरणाचा कुठे सोहळा असतो का हो? पण महाराजांनी तो केला. कारण अशा अवस्थेला महाराज पोचले, सिद्धावस्थेमध्ये, की मी आणि तो दोन नाहीच. आता देह थांबला काय किंवा गेला काय परवा नाही, कारण आम्ही एकरूप झालो. अद्वैताचा साक्षात्कार संतांना झाला. याचं कारण एक आहे की त्यांना जीवनामध्ये कळलं आपलं काय, नेमकं आपलेपण कशामध्ये दाखवावं, आपलं कुणाला म्हणावं. आपण नातेवाईकांना आपलं म्हणत बसतो, इतकं आपलं करतो की तीच आमच्या दुःखाला कारण ठरतात. म्हणून तर मराठी भाषेत शब्द आहे नाती गोती. जी गोत्यात आणतात आम्हाला ती नाती गोती. बरं, किती लक्षात ठेवावं माणसांनी या सगळ्या पसाऱ्यामध्ये? 25 वर्षापूर्वी अमुक अमुक लग्नात अमकीनं मला हलकी साडी नेसवली काय, मग 25 वर्षांना आपल्या मुलीच्या लग्नात आम्ही ते बरोबर त्याचं पांग फेडतोय की नाही? असं नाही करावं ना. नको त्या सांसारिक प्रपंचामध्ये, गोष्टीमध्ये आम्ही इतके रमतो. कसं असावं संसारामध्ये, आपलं किती म्हणावं? याचं उत्तर नाथ भागवतामध्ये नाथ माऊली देतात. ऐसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडिला खेळ मोडोनी टाकिला. कसं असावं संसारी? संत म्हणाले, यथा कमल पत्राक्ष. कमळाच्या पाण्यावरचा बिंदू, कमळाच्या पानावरचा पाण्याचा बिंदू जसा असतो ना तसा, किंवा कमळाचं पान पाण्यात जसं असतं तसं आम्ही प्रपंचात असावं. यथा कमल पत्राक्ष. असून नसल्यासारखं राहता येईल का हो? नाथबाबा म्हणाले, ऐसे असावे संसारी. पूर्वीच्या काळी भातुकलीचा खेळ खेळायच्या मुली. हे पूर्वीच्या काळी असं मुद्दाम म्हणते, कारण आता आम्हाला ती मुली अशा खेळताना दिसतच नाही. तो प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. लहानपणी मस्त छान, मग ते भाऊला भाऊलीचं लग्न लागायचं, खोटा चहा व्हायचा, खोट्या पोळ्या व्हायच्या, मोठ्यांना ते आणून दिलं जायचं, मोठ्यांनी सुद्धा अगदी भुरके मारत तो चहा प्यावा लागायचा, नाटक करावं लागायचं आहे की नाही? असं छान संसार त्या मांडायच्या. दिवसभर सुट्टीच्या दिवशी पोरी खेळायच्या, आणि संध्याकाळ झाली, आईची हाक कानावर आली, चल कार्टे अंधार पडला घरात चल. म्हटलं की आहे ते सगळं भरायचं एका पिशवीमध्ये आणि घरी निघून यायचं. ऐसे असावे संसारी. म्हणाले, तिकडून आम्हाला हाक आली ना जगाच्या आईची, की आम्हाला लगेच निघता आलं पाहिजे. खो खोचा डाव असतो तोही आता दिसत नाही. खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. तो जर म्हणला मी उठणारच नाही तर खेळ मोडेल. त्यामुळे निरोप आला की समाधानाने जाता यावं. माणसांना विचारलं ना, काय कसं काय चाललंय, बरं आहे का? काय बरंच म्हणायचं, चाललंय ढकलायचं कसं तरी रडत खडत. इतकी नकारात्मकता आमच्या जीवनामध्ये का असते हो? भगवंतांनी इतकं सुंदर आयुष्य दिलंय. बरं, असं आयुष्य दिलंय की प्रत्येक इंद्रियाचा मात्रास्पर्श वेगळा आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. प्रसिद्ध श्लोक आहे. जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया घेतो. झोप सुखे फिरोनी उठतो,
ही ईश्वराची दया, पंढरीनाथ भगवान की. आहे की नाही? प्रत्येक इंद्रियाला त्याचं त्याचं काम नेमून दिलंय. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. प्रत्येक इंद्रियाचा मात्र स्पर्श वेगळा आहे. भगवंतांनी अव्यंग देह दिलाय. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत उत्तम आरोग्य संपन्न देह दिला. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, हे धर्माचं साधन आहे हे सांगून दिलं आमच्या पूर्वसुरींनी. खलु धर्म नाही, खलु सर्व साधनम असं म्हणावं लागेल. सगळ्याच साधन शरीर आहे. मग इथे आल्यानंतर कशाला आपलं म्हणावं? तुकोबराय उत्तर देतात. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. आपलं कशाला म्हणायचं? ज्यांनी अत्यंत सुंदर असं जीवन आपल्याला दिलं. आपण देहावर किती प्रेम करतो सांगा ना. आपल्याच देहावर आपण इतकं प्रेम करतो. दिवसभर 100 वेळा आपण आरशात बघू, आपल्यालाच बघतो की नाही? खरं सांगा, हो म्हणा. बघतो की नाही? भरपूर वेळा आपण आपल्यावर खूप प्रेम करतो. आणि करावं, आपण स्वतःवर खूप प्रेम करतो. पण आपल्याला ज्यांनी घडवलंय त्याचा विचार, त्याच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात असणं फार गरजेचं आहे. एक ग्रंथ, एक मंत्र, एक तीर्थ, एक पंथ आणि एक संत, 5 गोष्टी डोळे झाकून विश्वास ठेवावा. आणि खरं सांगू, संतांवर विश्वास ठेवावा, संतांवरच ठेवावा. हाच महत्वाचा आहे. बाकी कुणावर नाही ठेवला तरी चालेल. डोळे झाकून विश्वास ठेवावा कुणावर? तर तो संतांवरती. कारण तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार संतांनी केलाय. जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतात संत आमची. संत सृष्टीत नाही बदल करू शकले ना, तर आमची दृष्टी बदलतात. काय झालं? एक गृहस्थ कबीरांकडे गेला बरं का. आणि कबीर महाराजांना म्हणाला, महाराज मी खूप दुःखी आहे म्हणले, कटकटलोय, व्यापलोय संसाराला, प्रपंचाला, मला सोडवा म्हणले या दुःखातनं. काय झालंय म्हणाले. संत कसे असतात बघा, शांतपणे. काय झालंय, नेमकी समस्या काय आहे? तो म्हणाला, सासू घरी येऊन बसलीये. सासू घरी आलीये, कटकट कटकट लावलीये नुसती. 8 दिवस झालं जायचं नाव घेत नाही. मी वैतागलो म्हणाले तिच्या बडबडीला. कबीर म्हणाले, महाराज म्हणाले, असं कर, सासरी अजून कोण कोण असतं? तो म्हणाला, आहेत ना, सासरे आहेत, माझा मेहुणा आहे. मेहुण्याला हिंदीमध्ये आपल्याकडे साला म्हणतात. त्याची बायको म्हणजे माझी मेहुणी आहे. सगळे आहेत म्हणाले. मग आता असं कर, या दुःखातनं तुला बाहेर पडायचंय ना, तर सासऱ्यांना घरी घेऊन ये म्हणाले. तुझे सासरे बुवा आहेत ना, त्यांना घेऊन ये तुझ्या घरी. संतांचं ऐकायचं. लगेच गेला सासूरवाडीला, सासऱ्यांना घेऊन आला, सासरे बुवांना. एक 2-4 दिवस गेले, पुन्हा महाराजांना भेटायला आला. महाराज आता तर अजूनच कटकट वाढली म्हणे, व्यापलो म्हणाले, नको झाली ही कटकट, सोडवा याच्यातून. महाराज म्हणाले, अजून कोण कोण आहे म्हणाला होतास? मेहुणा आहे, मेहुणी आहे, सगळ्यांना घेऊन ये म्हणे. झालं, सगळ्यांना घेऊन आला. कुठे? आपल्या घरी. अजून कटकट वाढली, अजून दुःख वाढलं, अजून वैताग झाला म्हणाले. महाराज म्हणाले, तुझ्या सासूरवाडीला गोठा आहे का रे? त्या गोठ्यात गुरं आहेत का? हो म्हणाले. गुरच काय, शेळ्या कोंबड्या सुद्धा आहेत. सगळ्यांना घेऊन ये म्हणाला घरी. सगळ्यांना आणायला लावलं. यांनी सुद्धा संत सांगतात ते ऐकायचं म्हणून सगळं आणलं. आणि 4 दिवसांनी जो काही त्रस्त होऊन महाराजांच्या समोर आला आणि म्हणला, तुम्हीच एक कटकट आहे. काय सांगता म्हणाले, मला दुःख दूर करायला, माझ्या प्रपंचात अडचणी आहेत, कटकटी आहेत, मी व्यापलोय, वैतागलोय, म्हणून तुमच्याकडे आलो. आता तुम्हीच एक कटकट सोडवा म्हणाले मला यातून, सगळ्यातून. काय करू सांगा? महाराज म्हणाले, नक्की करशील मी सांगेन ते? हो. आता हे सगळ्यांना आणलंयस ना, त्या सगळ्यांना परत त्यांच्या त्यांच्या घरी नेऊन सोड. सासू तेवढी घरी राहिली. सगळ्यांना परत त्यांच्या जागेवर नेऊन ठेवलं, सोडून आला. आणि 8 दिवसांनी पुन्हा कबीरांना भेटायला आला. म्हणाला, महाराज एकदम छान, सुखात आहे म्हणाले. म्हटले, का? सासू पण गेली? नाही नाही, सासूबाई आहेत. मग म्हणाले, त्यावेळीची कटकट ती परवडली, ती परवडली म्हणाले, पण ही नको. सासू घरात असतानाची कटकट जी आधी होत होती ना, ती आता कमी झाली, कमी झाली. कारण याच्यापेक्षा जास्त कटकट पाहिली, अनुभवली. संत आमच्या दृष्टीत बदल करतात. प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलतेकडे वळवण्याची दृष्टी संत आम्हाला देतात. आहे ते स्वीकारूया, आहे ते स्वीकारूया. फार तक्रारी करण्याचा मनुष्याचा स्वभाव असतो की नाही, तर ती तक्रार न करता भगवंताच्या सानिध्यामध्ये एकदा मी आलो ना, की त्याला आपलं म्हणूया. आणि दुर्दैव असं आहे की त्याला आपलं म्हणणारं कुणी नाही हो, कुणी नाही. तिष्ठत उभा आहे परमेश्वर माझा,
तो म्हणतो कधीतरी एखादा नामदेव येईल, मला म्हणेल की घे रे पांडुरंगा घास, भरवेल एखादी जनाबाई येईल, माझ्याशी हट्टाचं भांडण करेल, एखादे अज्ञान स्वामी येतील, मला म्हणतील की रामा जेव रे. किती आपलं म्हणावं भगवंताला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला सुंदर प्रसंग आहे, आपण सगळे ऐकता जाणता. ज्यावेळी थोरल्या रामाची स्थापना झाली, सगुण उपासना महाराजांनी इतकी सुंदर करावी. रामाम लक्षणम पंढरीनाथ, संतांची लक्षणं सांगितली. म्हणाले ज्यांचा संग करायचंय ती ओळखायची कशी माणसं, काहीतरी क्रायटेरिया असेल ना. गळ्यात माळ, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे ओढले म्हणजे संत झाले का? नाही. संन्याशाचे सोंग संपादिता चांग, परिवैराग्याचे अंग आणिता नये असं म्हटलंय. वरवर बाह्यांगाला आम्ही बऱ्याचदा भूलतो, फसतो, पण खरं संतांचं अंतःकरण आम्हाला ओळखता यावं. समर्थ मनोबोधात म्हणतात, नव्हे चेटकी चाळको द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नव्हे उन्मत्तू वेसनी संगबाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. कसा ओळखायचा संत साधू? गर्वन्नोद्वहते. पहिली गोष्ट गर्व नाही, संतांकडे कधीच गर्व नाही. मला असं परवाच एक विधान व्हॉट्सअपवर सांगायला काय हरकत आहे, वाचायला मिळालं. व्हॉट्सअप नावाचं विद्यापीठ पण कधी कधी फार चांगलं असतं नाही का, कधी चांगले विचार ऐकायला वाचायला मिळतात. असं वाक्य आलं, म्हणाले काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. त्यामुळे ऐहिक संपत्तीतच आम्ही इतके रमतो, संतांकडून काय घ्यायचो? किती कळवळ आहे जीवना परिस्थितीविषयीचा, समाजाविषयीचा. कुठल्याही परिस्थितीचा गर्व नाही. गर्वन्नोद्वहते न निंदती परा. दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही. आमच्या बाबतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपलंच आत्मपरीक्षण करावं की आमची वाणी अनेकांची निंदा करण्यामध्ये किती दूषित करतो. विटाळ होतो वाणीचा दुसऱ्याच्या निंदेनी. त्यामुळे हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते असं म्हटलंय. मग हरिनाम काय करतं? जीभ धुवून काढायचं काम करतं. एकदा नाम घ्या, केलेली निंदा आणि त्या निंदेमुळे झालेलं पाप सगळं धुवून निघतं. हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते. त्यामुळे संत कुणाची कधी निंदा नाही करत. गर्वन्नोद्वहते न निंदती परान, नो भाषते निष्ठुरम. कधीच कठोर भाषा नाही. कसं बोलायचं? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. माझ्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोललाच पाहिजे, असं बोलणं असलं पाहिजे. हे संतांकडून शिकावं. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिद प्रियंच सहते, क्रोधंच नालंबते. कुणीही कितीही वाईट येऊन समोर बोललं, शिव्या जरी दिल्या तरी संत प्रतिक्रिया देत नव्हते, कधीच नाही. क्रोधंच नालंबते. राग हा विकार संतांकडे नव्हता. खरं तर राग ही मानवी स्वभावाची वृत्ती आहे, पण त्या रागातून निर्माण झालेला क्रोध हा विकार आहे. त्यामुळे क्रोधाला स्थान नाही संतांच्या जीवनामध्ये. अजिबात राग नाही. सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं. म्हणून तर पसायदानाची इच्छा. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. ही अवस्था माऊलींची का होती? जगाने काय दिलं हो ज्ञानोबांना? वास्तविक आम्ही जर असतो किती राग आला असता? नाही. असं रस्त्याने जाणाऱ्या ज्ञानोबांच्या झोळीमध्ये कुणीतरी मुद्दाम पीठ घालावं आणि पीठ घातलेल्या झोळीत कुणीतरी मुद्दाम खडे टाकावेत. ती झोळी हिसकावून घ्यावी, खाली पीठ सांडावं, पिठात रेघोट्या माराव्यात, मातीत पीठ मिसळून जावं, भरता येऊ नये. प्रचंड हाल अपेष्टा यातना सहन केल्या. काय पाप केलं होतं हो असं? संन्याशाची पोरं म्हणून विटंबना झाली, प्रचंड हाल अपेष्टा आणि प्रचंड त्रास झाला. एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे 1000 वेळा पाय धरले ना तरी ते कमी ठरतील, एवढे उपकार आपल्यावर करून ठेवले. ज्ञानेश्वरी माऊली म्हटलं तरी आपले डोळे पाणावतात, अंतःकरण गलबलून निघतं. समाजाने इतकं दिलं, इतकी निंदा, इतकी अवहेलना, तरी सुद्धा क्रोधंचना लंबते. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत्. दोषान् छादयति स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणम्.
प्रतिक्रिया देत नाहीत समाजाला. शांतपणे बसून राहावं, निर्जन ठिकाणी जावं. आज समाजामध्ये वावरणारे, स्वतःला स्वघोषित संत म्हणवणारे भरपूर मंडळी आपल्याला दिसत आहेत. मी गमतीने असं म्हणते, गळ्यामध्ये माळ असते, माळेला मणी 108 असतात, काहींकडे तेवढ्या खोड्या सुद्धा असतात. वर्तन तसं नाही, गळ्यात माळ असली की माळेबरोबर पथ्य आलं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, पथ्य आहे पहिलं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. गळ्यात माळ आली की आतमध्ये शांतता आली पाहिजे. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. असा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावा, हे संतांकडून मिळावं. म्हणून संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि मग चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान मागितलं आणि अशी मागणी तुकोबाराय आजच्या अभंगात करतात. मग भगवंत अशा भक्तासाठी काय करतो? पंढरपूरला जरी नाही गेलं तरी सुद्धा भगवंत किती कृपा करू शकतो एखाद्या भक्तावरती, की ज्याची एकच आस आहे, जन्मोजन्मी तुझा दास. त्या भक्तासाठी काय करतो उत्तर रंगामध्ये बघूया. पंढरपूरमध्ये सगळ्या संतांची मांदियाळी जमली आहे बरं. आषाढी एकादशीचा दिवस जवळ येऊन ठेपलाय. 15-20 दिवसांपासून अखंड चालणारे वारकरी, दिंड्या पताकांचा भार, सगळे वैष्णव नाचत 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 भगवंताचं भजन करत 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 पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि पंढरपुरातला सोहळा काय, त्या पंढरीचं वर्णन करावं. नामदेव महाराज म्हणतात, आधी पंढरपूर आहे आणि मग वैकुंठ नगरी आहे. आणि पंढरपुरामध्ये असं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता एकत्र नाही, एका खोलीत, नाही का. पलीकडून आईसाहेबांनी हळूच पांडुरंग परमात्म्याला, आपल्या पतिदेवांना विचारलं, का हो एवढा सगळा लाखोंचा समुदाय येतोय तुमच्याकडे, या सगळ्या पंढरपूरच्या या आषाढीच्या गर्दीमध्ये, या यात्रेमध्ये सगळे हौशे गौशे नवशे, नाही का, सगळे असतात. मग सगळ्यांना तुम्ही वैकुंठाला पोहोचवणार का? वैकुंठाची गती सगळ्यांना मिळणार का? केवढं ट्रॅफिक जाम होईल तिथे, किती गर्दी होईल, एवढी सगळी मंडळी तिथे वैकुंठात मावणार का, बसणार का, सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होणार का? असं कोणी विचारलं? रुक्मिणी आईने विचारलं भगवंतांना. भगवंत हसले, म्हणाले, रुक्मिणी तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त झाला किंवा तो त्यांनी मला प्राप्त केलं? असं नाही. मीच भगवद्गीतेत सांगितलंय, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय यतत कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, मी तुझ्या जवळ आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मी त्या भक्ताजवळ पोहोचतो. प्रत्येकालाच पंढरपूरला येता येतं असं नाही. शारीरिक आधिव्याधी आहेत, अडचणी आहेत. पण मग असा कोणी भक्त आहे का हो देवा, की जो पंढरपूरला कधीच येत नाही? आहे ना, म्हणाले. जायचं का आपण तिकडे? जाऊया ना, म्हणाल्या. आणि भगवंत म्हणाले, मी त्या भक्ताचं तुला दर्शन घडवतो रुक्मिणी, चल. फार लांब नाही जावं लागणार. पंढरपूर पासून जवळच असलेल्या एका गावामध्ये भगवंत आईसाहेबांना घेऊन आले आणि कानावर शब्द पडले, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी,
झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावत्याने केला मळा, विठ्ठला पायी रोविला गळा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. हा आवाज ऐकला कुठे आले होते हो? पंढरपूर पासूनच असलेलं गाव. आमच्या जुन्या कीर्तनकारांनी साकी वृत्तामध्ये वर्णन केलं. अरण गावचा भक्त सावता, गावाचं नाव अरण भेंडी, पंढरपुरापासून जवळ असलेलं गाव. आणि त्या गावचा सावता माळी नावाचा भगवंतांचा भक्त सावतोबा, जातीने माळी आहे. मी म्हटलं ना, भगवंतांनी प्रत्येक कुळात प्रत्येक जातीत जन्म घेतले, पण दुर्दैव आमचा, आम्ही संतांना जातीत वाटलं. संत वाटून घेतले, हे आमचे ते तुमचे. संतांना आम्ही जातीत वाटलं, आम्ही मातीत जाणार एवढं नक्की. काय सावतोबांचा अधिकार होता? अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला हो, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला हो. विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, नाम विठो त्याचे तत्व हे हृदय वसे जाचे, तत्व हे हृदय वसे जाचे. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला. या अरणगावचे भक्त सावतोबा पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त आहेत. भगवंत आईसाहेब रुक्मिणी आईंना घेऊन आलेत, बांधावर उभे राहिले त्या मळ्याच्या, आणि समोरचं दृश्य दाखवलं. ते बघतो, डोईला फेटा बांधलाय, धोतर आहे, करवती काठी, अंगरखा घातलाय, शेतामध्ये काम करतोय, मळा राखणी करतोय, प्रत्येक रोपट विठ्ठल समजून जगवतोय, विठ्ठल स्वरूपात बघतोय, प्रत्येक कार्यामध्ये तो मला पाहतो. आणि हा माझा भक्त कधीच पंढरपूरला आला नाही ना, तरी तो मला प्रिय आहे. रुक्मिणी आईंनी पाहावं, आणि समोरचं दृश्य दिसलं. माध्यान्नीची वेळ, सावतोबांची पत्नी सावित्रीबाई डोक्यावर भोजन घेऊन पाठीमध्ये करवती काठी, त्या इरकली काठाचं लुगडं, सोलापूर पद्धतीचं, सोलापूर साईडला मिळतात नाही का, तशा सुंदर ती खानदानी लुगडं असं नेसलेल्या त्या सावित्रीबाई. डोक्यावर पदर आहे, शालीनता, कपाळावर रुपया एवढं कुंकू. आता रुपयाचं अवमूल्यन झालं, त्यामुळे कुंकू गेलं. आणि पूर्वीच्या महिला, किंवा आपण वारीमध्ये सुद्धा अशा काही महिला पाहतो की अगदी रुपया एवढं कुंकू कपाळाला, असं सुंदर, फार अलंकार नाही हो, गळ्यामध्ये एकच सौभाग्याचा अलंकार, आणि प्रचंड सुंदर असं ते रूप सावित्रीबाईंचं. आल्या, डोक्यावर जेवण होतं, भोजन होतं, ती पाटी भोजनाची खाली ठेवली आणि सावतोबांना सांगितलं, कारभारी ऊन बरीच डोक्यावर आले, ती बैलासनी मोकळं करा, त्यांना चारा पाणी घाला आणि बसा बरं जेवायला. काय आनंद असेल ना या जेवणाचा, कल्पना करा ना. म्हणजे मस्त आंब्याच्या हिरव्यागार सावलीखाली, कडाक्याच्या उन्हामध्ये त्या सावलीखाली
गरम गरम भाकरी, ठेचा, झुणका. आता एकादशी दिवशी तुम्ही म्हणाल असं काही काही बोलता ताई, म्हणजे ऐकताना तर पाणी सुटतं तोंडाला, आम्हाला बोलताना सुद्धा पाणी सुटू नये म्हणजे झालं काय त्या जेवणाची चव हो. हां, 5 स्टारमध्ये सुद्धा अशी चव मिळणार नाही. त्यात पत्नीच्या हातचं तिने आग्रह करून वाढलेलं. भोजेषु माता, पत्नी सुद्धा जेवायला वाढते तेव्हा आई वाढते असं वाटलं पाहिजे बरं का, असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. वाटत नाही ते वेगळं. आणि सुंदर छान आग्रहाने सावित्रीबाई भोजन वाढतायत सावतोबांना. 2 जण जेवायला बसले. सावतोबांनी बैलांना मोकळं केलं, पाणी दिलं, चारा दिला, भोजनाला बसले. पहिला घास मुखात घातला आणि दोघांची चर्चा सुरू झाली, संवाद सुरू झाला. सावित्रीबाई विचारतायत, धनी कारभारी, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला काही विचारीन म्हणते, आज अगदीच राहावे ना, विचारू का हो? विचार ना म्हणाले. काय मनात असेल ते विचार. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे. पांडुरंग 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 सतत नामस्मरण करता, पण कधी पंढरीला गेलेलं पाहिलं नाही मी. कधीच पंढरपूरला जात नाही. सावतोबा म्हणाले, हा प्रश्न आहे का तुझा? सांगतो म्हणाले, मी पंढरपूरला का जात नाही. सावतोबा प्रश्नाचं उत्तर देतात. उठले तिथनं, भोजन उरकलं आणि जिथं बैल होते ना त्या बैलांजवळ गेले. आपल्या पत्नीला सांगतायत, तुझ्या प्रश्न नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.